हा, काही काही माणसं कुशाल म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं, घुसव. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळा धरून मुसळात काढला पाहिजे. सुपाऱ्या घेते होय रे मी? आणि किती देतो? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाची आद्वारी अंगी आई से बळ रेडा बोले. संतांना काय गरीब समजता का काय? अहो, नातांच्या घरी आलेले माणसं सोनं चांदी नाथ बाबा कीर्ताला आलेल्या माणसाला वाटायचे इतके श्रीमंत होते. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबरायची. 450 वर्षापूर्वी 35 एकर ऊस होता तुकोबरायच्या सासऱ्याचा पुण्यात. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कंजपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली, एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी 300 ते 400 तोळं सोनं तुकोबरायकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. विचार करा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय. संप्रदाय कळल्याशिवाय माणूस की कळणार नाही दादा. लय श्रीमंत होते संत, तरी त्यांनी भजन केलं, सगळ्या गोष्टीचा त्याग केला. विनंती आहे, आपल्याकडे काही नाहीये तेवढं या विषयाकडे. मग काय ताकद लक्षात घ्या महाराज. काय लागतं रे? काही नाही, फक्त मुखात नाम. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. पैसे सगळ्यांकडेच असतात दादा, पण पैसे कुठं खर्चावं याची अक्कल पाहिजे. मिळवावं स्वधर्माने आणि देवा सुद्धा स्वधर्मासाठीच. माऊली सांगतात, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते दे जे बहुते सन्मान योग्य. जुडून या धन उत्तम व्यवहार. पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडं भलता होता, पण पोराला कळलं. जमानत भेटत नव्हती. आणि आमचे पोरं त्यांना आयडल मानतात. इट इज माय हिरो, इट इज माय आयडल. अरे आदर्श कुणाला मानावं याचा विचार करा. ज्याने मातीसाठी, धर्मासाठी, या समाजासाठी आपला देह पणाला लावला त्यालाच आदर्श मानावा. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. कोणालाही आदर्श मानू नये. आदर्श आपल्या आई बापाला मानावं, आदर्श आपल्या संतांना मानावं, आदर्श आपल्या महापुरुषांना मानावं, बाकी कोणालाच या विषयाकडे. मग काय, काही नाही. 5 गोष्टी. माय बापाला कधी विसरू नका. धर्माला कलंक लागेल असं वागू नका. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. नीती सोडून पैसा कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या जगाच्या मालकाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून सगळ्या चन्नावर शतशः प्रणाम. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, हरिभक्तपरायण संदीप दादा. गेल्या वेळेस आमच्या नाला सुपाऱ्याला आहे ना, नाला सुपाऱ्यातच ना, नाला सुपाऱ्याला गोड सेवा वाजवली दादा. सेवा बरं का, सेवा वाजवली महाराज बरं का. जगाचा मालक ज्या वाद्यावर देहभान हरपून नाचतो ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. चरणावर मस्तक आहे तुमच्या. माऊलींची कृपा आहे. अगदी सुंदर स्वभाव आणि वादन तेवढंच गोड आहे. कारण माणसाचं कधी कधी वादन गोड असतं पण ॲटिट्यूड लय महाराज, अहंकार भरपूर असतो. कारण ज्ञान आलं की अहंकार येतोच, पण ते ज्याच्याकडं नाही ते फार दुर्लभ असतात दादा. म्हणून अगदी चरणावर स्पर्शा प्रणाम आहे तुमच्या. अगदी गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण सदानंद दादा, त्यांच्या नावातच सदा आनंद आहे महाराज बरं का. सच्चिदानंद असणारे सदानंद महाराज चरणावर मस्तक आहे त्यांच्या. अगदी गोड जगाच्या मालकांची कृपा आहे. संप्रदाय पेलवायची ताकद तुमच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण शैलेश दादा चरणावर मस्तक आहे तुमच्या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली, जसे आमचे हरिभक्तपरायण जयराम दादा, अगदी गोड ज्यांचा स्वभाव आहे, त्यांच्याच निवासस्थानी आम्ही गेलो होतो सुरुवातीला. वहिनी असतील, म्हणजे आई असतील, बाबा असतील, त्यांचे 2ही पुत्र असतील. अगदी गोड स्वभाव आहे. आत्मीयतेनं सांप्रदायिक माणसाची कदर करणारं कुटुंब आहे. कारण कसं असतं ना, ज्याला सांप्रदायिक माणसाची, वारकरी माणसाची, कारण वारकरी इतका श्रेष्ठ आहे ना, जगाचा मालक पंढरपुरात द्वादशीला पत्तरवाळ्या उचलायला येतो. कारण वारकऱ्याच्या पत्तरवाळ्या उचलणं ह्या जगाचा मालक स्वतःच्या सौभाग्याचं ठरवतो. हा जो बुक्का असतो ना, बुक्का, हा बुक्का बघता ना तुम्ही वारकऱ्याच्या डोक्याला, पांडुरंगाच्या डोक्याला बुक्का असतो ना, हा बुक्का काय माहिती आहे? हा बुक्का म्हणजे आषाढी कार्तिकीत जे वारकरी चालतात ना,
त्यांच्या पायाची धूळ म्हणजे हा बुक्का आहे. या वारकऱ्याची पायाची धूळ जगाचा मालक मस्तकाला लावतो. इतकी ताकद या वारकऱ्यात आहे. म्हणून समजून घ्या, माणूस वारकरी असला, माणूस कुणी असला, माणूस नाही, दारात प्राणी जरी आला तरी विनमुख पाठवू. द्वादशीला आशा पुरणपोळ्याच्या पंक्तीच्या पंक्ती बसल्या आणि कुत्र पोळी घेऊन निघालं. नामदेवराय त्याच्या माग तुपाची केटली घेऊन पळायला लागले. लोक म्हणले नामदेवराय येडावले का काय, कुत्र पोळी खाताय त्याच्या तोंडातून पोळी घ्यायची, त्याला हाणायचं सोडलं, त्याच्या माग केटली घेऊन पळायले. लोक म्हणले येडे झाले. पण नामदेवरायलाच माहित होतं ते श्वान नव्हतं, ते कुत्र नव्हतं, जगाचा मालक नामदेवरायाची परीक्षा घेत होता. तो पोळी घेऊन पळत होता आणि नामदेवराय त्या कुत्र्याला म्हणत होते, देवा कुरडी खाऊ नको, टोटर बसत्याल, तूप घे तूप. बिना तुपाची पोळी चांगली लागत, तुपासोबत मऊ बी लागते, चांगली बी लागते. काय संत असतात, संतांना देव कसाही ओळखू येतो. आमच्या समोर देव आला तरी माणूस म्हणतो देव न लगे, देव न लगे. तुकोबा म्हणले देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देव आला घर पुसवणे. लोक काय म्हणले देव न ही देवच आहे, ह्याची काय गॅरंटी. अहो जे जागे त्यांना म्हणून तर म्हणतात जागा रे भाईलो जागा, जागा रे भाईलो जागा. तुमच्या दारात देव कुठल्या स्वरूपाने येईल हे सांगता येत. ज्यावेळेस तुम्ही वाईट काळात असताना जो तुमची मदत करतो ना, तो साक्षात पांडुरंग परमात्मा असतो. हे सामर्थ्याने लक्षात घ्या, त्याची कदर करायला शिका. कारण माणूस कळायला एक प्रसंग फार आहे, एक अनुभव फार आहे, आपली आणि परकी कळायला, हो की नाही. म्हणून विनंती आहे या गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर एवढीच विनंती आहे, देवाला समजून घ्यायचा, देवाला ओळखून घ्यायचं सामर्थ्य ठेवा. सगळ्यांचे मनस्वी आभार. विनेकरी दादा असतील, माईकवाले दादा असतील, माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व आहे, माझं वर्चस्व आहे, माझं सामर्थ्य आहे, त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही मायबाप एवढ्या सामर्थ्याने इथे बसलात, एवढं कामधंदा सोडून आलात, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. काही चुकलं असेल तर क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखून, 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखून. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण पुण्याची गणना, गणना गणना कोण करी, पुण्याची गणना, गणना कोण करी. हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. गणना कोण करी, आ
कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करवेडे वाकुडे उच्चारी क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम श्री गणेश मित्र मंडळ आयोजित ताईंचं कीर्तन आपण ऐकलंच असेल, सर्वांना खूप आवडलं असेल. आवडलं ना? चला तर आज ताईंच्या परेशकिनी यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होईल. त्यांनी आज आपल्याला खूप असं चांगलं सुरक्षा रक्षा दिली, त्यासाठी त्यांच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. सर्वांनी एकदा टाळा वाजवायचा साहेबांसाठी एकदा. त्यानंतर पोटे मेजर यांच्या सुद्धा ताईंच्या हस्ते सत्कार होईल. त्यानंतर राठोड साहेबांचं सुद्धा सत्कार ताईंच्या हस्ते होईल. त्यानंतर हा साऊंड आपला मंडप आणि हे डेकोरेशन बघतात आहे आपले चंद्रकांत दादा. दरवर्षी न चुकता आपला कार्यक्रम चांगल्या रीते पार पडण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. असे चंद्रकांत दादा सत्कार सुद्धा ताईंच्या हस्ते होईल. त्यानंतर आता वसई आयडल झालं, त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांक आपल्या गावातली मुलगी सोनल सामंत हिचा सुद्धा सत्कार ताईंच्या हातून होणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. अच्छा, सोनलला काही बोलायचं आहे? ठीक आहे, पहिले सत्कार करून घे. नमस्कार, मी सोनल सामंत. हे जे यश मिळालं आहे ते माझ्या एकटीचं नसून माझ्या फॅमिलीचं आणि पूर्ण वसई आयडलच्या टीमचं आहे. आणि सत्कार व्हावा अशी इच्छा नाही आहे, कारण मी आत्ताशी फक्त संगीताचा समुद्र हा अथांग आहे आणि मी फक्त काठावरती बसून त्या क्षितिजाची वाट बघते. आणि या सत्कारासाठी मी फक्त माझ्या जन्मदात्या आईला दीपाली भोसले आणि माझी काळजी घेते. रात्री 2 वाजता जरी मी आली ना तरी गरम जेवण करून वाढण्याची तिची तयारी असते. त्या माझ्या आईला मी मंचावर बोलू इच्छिते आणि माझा सत्कार न व्हावा आणि प्लस माझ्या आईचा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आई या प्लीज, माधुरी सामंत आणि दीपाली भोसले. कारण खरंच फॅमिलीच्या सपोर्टशिवाय आपण कुठेच जाऊ शकत नाही आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे. मला माझ्या जन्मदात्या आईने कॉन्फिडन्स दिला आणि माझ्या सासूबाईंनी म्हणजे माझी आईच आहे